छू ले, बहती रहे तेरी गंगा। ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा। आजचा आपला ध्वजारोहण सोहळा प्रसंगी आपल्या तळोजा शहराची आन बान आणि शान आदरणीय TI साहेब, पोलीस निरीक्षक श्री राजन कुमारजी यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूया। जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। साहेब आमच्या मान दिला आपण आमच्या या राष्ट्रीय उत्सवामध्ये आपण सामील तारों को छूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा। डॉक्टर सौ स्नेहलताताई पंधराडे यांच्या शुभ हस्ते आजचा आपला हा नेम सुश्रीचा प्रजासत्ताक दिवस ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आदरणीय डॉक्टर सौ स्नेहलताताई यांच्या शुभ हस्ते सन्मानपूर्वक ध्वजपूजन होत आहे। सौ स्नेहलताई यांच्या शुभ हस्ते ध्वजपूजन झालेलं आहे आणि श्रीफळ सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फोडून औपचारिकरित्या पूजन हे संपन्न झाले की कृपया आपण सन्मानपूर्वक आणि अभिमानाने आपला तिरंगी जो ध्वज आहे तो फडकवायचा आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। एक साथ राज्य गीत शुरू करेंगे। शुरू कर।
सन्माननीय मान्यवर, कृपया आपण बैठकीसाठी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आजचा हा खूप सुंदर असा योग, ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो, कारण आज प्रजासत्ताक दिवस आणि प्रजासत्ताक दिनाच्याच शुभ मुहूर्तावर नेम सुशीलचे क्रीडांगण जे पूजन आहे, तर त्याचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे. मित्र हो, आपल्या समोर जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये फक्त तळोदा शहरापुरते नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला परिचयाचं व्यक्तिमत्व, खूप अभिमानाने बोलावंसं वाटतं की ज्याला आपण दानशूर म्हणतो, ज्याला आपण औदार्य म्हणतो, भरपूर असे शब्दप्रयोग या ठिकाणी वापरण्यात येतील, पण ते सुद्धा कमी आहेत. आपण ज्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत त्या प्रांगणाची आज आपण क्रीडांगणाची पूजा करणार आहोत, आणि ते म्हणजे अल्पशा परिचय, जे तुम्हा सर्वांना परिचित आहेत. परंतु मला अभिमान वाटेल, माननीय स्वर्गवासी वैद्य होळू गुलाल पंजराळे व स्वर्गवासी आईसाहेब मीराबाई होळू पंजराळे यांच्या स्मरणार्थ माननीय डॉक्टर सूर्यकांत पंजराळे साहेब व डॉक्टर सौ स्नेहलताई पंजराळे यांच्या शुभ हस्ते आजचा आपला हा क्रीडांगण पूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. खरं म्हणजे वडिलांचा हा वसा आणि वारसा आहे, जे तुम्हा आम्हाला चांगल्या पद्धतीने परिचित आहेत. विद्यार्थ्यांना कदाचित परिचय नसेल, पण सन्माननीय मान्यवर या ठिकाणी तळोद्यातले रहिवासी आहेत आणि त्यांना चांगल्याच पद्धतीने माहिती असेल की आदरणीय डॉक्टर साहेब आपले वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये या तळोदा शहरामध्ये नावाजलेले एक व्यक्तिमत्व, आणि त्यांचा वसा आणि वारसा तुम्ही जपत आहात. अहोरात्र आपण सेवा करत आहात, ही जनसेवा आहे. आणि म्हणूनच हे खूप मोठं औदार्य म्हणावं लागेल की तुम्ही त्यांच्या आशीर्वादाने आज हे भलं मोठं जे प्रांगण आहे, हे प्रांगण आपण आमच्या चिमुकल्यांना, आमच्या बाल जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या खेळण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं औदार्य जे आदरणीय प्रसाद भाऊ नियम सुशीलचे आमचे स्नेही प्रसाद भाऊ सोनार यांचं सुद्धा आहे. तर निश्चितच आदरणीय प्रसाद भाऊ आपलं सुद्धा खूप मी या ठिकाणी कौतुक करतो. आदरणीय राजन साहेब, आपण वेळ काढून आलात, खूप खूप धन्यवाद. जरा साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साहेब प्रशासनाच्या वतीने आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर अधिक वेळ घेत नाही, आणि आदरणीय डॉक्टर साहेब आणि आदरणीय ताई साहेब आपणास विनंती असेल की आपण पूजेला आपण प्रारंभ करणार आहोत. तेरे बेटे ना पीछे हटेंगे, जब तुझ पे आज आए हमें तू पुकार लेना, बलिदान का बहाना हमें बार बार देना, ये जो जानवान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राणदान देता है। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। मेरे लहू का है फायदा क्या, आए ना मां जो ये काम तेरे। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे। तर आपल्या समोर संविधान नाटिका सादर करत आहेत. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अवघ्या 2 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली आणि सुंदर अशी नाटिका ते आपल्या समोर सादर करत आहेत. नमस्कार. आज नेम सुशील व श्री मोती माध्यमिक विद्यामंदिर तळोदाचे विद्यार्थी
आपल्यासमोर सादर करत आहेत एक छोटेसे नाटक, संविधान आपली मूलभूत कर्तव्ये. राज्यघटनेचा कलम 51 अ नुसार प्रत्येक भारतीयांची 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. आपण हक्क तर मागतो पण कर्तव्ये विसरतो. चला तर मग संविधानाच्या नजरेतून पाहूया आपली जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य. विद्यार्थ्यांनी पुढे सरकारचं अरे समीर थांब, बघ आपला राष्ट्रध्वज जमिनीवर पडलाय आणि तुला काहीच वाटत नाहीये. अरे जाऊ दे ना, तो फक्त कागदाचा रंगीत तुकडा तर आहे. असं नको बोलू मित्रा. हा केवळ कागद नाही तर आपल्या देशाची अस्मिता आहे. कलम 51 अ नुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान करणं आपले पहिले कर्तव्य आहे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. फोडा ही बस, फोडा हे ऑफिस, तोडा फोडा हे सगळं आज सरकारी मालमत्ता आहे, कुणाच्या बापाची नाही. लक्षात ठेवा, लोकशाहीत आपल्या मागण्या मांडणं, शांततेत निषेध करणं आणि आपले विचार व्यक्त करणं हा तुमचा नक्कीच अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा वापर करताना देशाच्या मालमत्तेची तोडफोड करणं हे योग्य नाही. ही बस, ही रेल्वे, ही सरकारी कार्यालय तुमच्याच कष्टाच्या आणि तुमच्या पैशातून उभी राहिली आहेत. स्वतःच्याच घराला आग लावून कोणी प्रगती करू शकत नाही. हिंसा सोडा आणि कर्तव्याची वाट धरा. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार, सारा कैसा ये नशा रे. और फूल कभी जब बन जाए अंगारा, फूल कभी जब बन जाए अंगारा, बिजली बन के गिरे वो एक पल में फूंक दे जो जुल्मों के जालिम समाज को. फूल कभी जब बन जाए अंगारा. धिक्कार असो. कलम 51 अ नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करा. स्त्री ही शक्ती आहे, तिचा सन्मान करणं हे आपले कर्तव्य आहे. नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों. आपस में प्रेम करो देश प्रेमियों, आपस में. देशाच्या नागरिकांनो, आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवा. तुम्ही विसरलात का अनुच्छेद 51 आपल्याला काय सांगतो? भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे हे तुमचे केवळ कर्तव्य नाही तर ते तुमचे धर्मकर्तव्य आहे. अरे देशात किती समस्या आहेत. कुठे आतंकवादी हल्ला, कुठे सीमेवर ताणतणाव, कुठे देशात नक्षलवाद. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचे? जवान लढतो ना सीमेवर, आपल्याला काय त्याचं? देशाचे रक्षण करण्यासाठी जवान आहेच, पण जेव्हा आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावण्यासाठी तुम्हीही सज्ज राहा. देशाचा विकास आणि रक्षण ही केवळ जवानांची नाही तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. कर्तव्याचे पालन करूया, देश महान बनवूया. संविधानाच्या मंत्रानं भारत उजळूया. संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. ऐका हो ऐका संविधानाचा आवाज. नेम
धर्मसुशील तर्फे आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. महाजन सर, आदरणीय मोरे मॅडम, आदरणीय बैसने सर, या सर्वांनी तर जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. लंदन देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा, देखा जापान, माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान. सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. त्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया. I love my India, I love my India. बोलो भारत माता की, भारत माता की. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र हो. 2च दिवसामध्ये या चिमुकल्यांनी चांगली तयारी केली. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. हो मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा, थोड़ा अंदाज है. ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं, खुद पे हम नाज है. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना. यारबाज हम, चालसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले. छू लेते दिल के तार से इंडिया वाले. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. यूं तो सीधे बड़े, कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा. परवाह नहीं जो भी कहता है कहने के, जब ये भला या बुरा. जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं ऐसी होशियारी. दिल से यार जो ले पुकार तो जान साथ कर डाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले. छू लेते दिल के तार से इंडिया वाले, छीन ले हार से इंडिया वाले. दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले.
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की.